भागांमध्ये या नाटकामध्ये बालकलाकारांनी सामाजिक परिवर्तन होण्यासाठी आणि नामावरची कृपा हे नाटक सादर केले आणि या नाटकामध्ये खूपच सुंदर असा परफॉर्मन्स आणि नाटक करून पथनाट्य सादर करून मी द्वितीय क्रमांक मिळवला. त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी नाशिकच्या विविध संस्था फाउंडेशनतर्फे राबवण्यात आला आणि हा कार्यक्रम खूपच शांततेत असा पार पाडला. पत्रकार सौरभ मोहोळसह कॅमेरामॅन राजेश मगर, नाशिक. आपण आज आलो नाशिकमध्ये प्रभावी अशी आणि नामावरची या नाटकाचं लेखन आणि प्रदर्शन या नाटकामध्ये बालकलाकारांनी खूप छान अशी भूमिका मांडून समाजाचं जे वास्तव्य आहे हे समाजात महत्त्वाचं काम केलं. याच नाटकाला नाशिकमध्ये विभागामधून राज्यातील द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सुरू आजचा हा बक्षीस वितरणाचा सत्कार समारंभ सोहळा खूपच छान असा पार पडला. या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील कलावंत, कलाकार, महिला, पुरुष आणि संविधान प्रेमी याचबरोबर इतर भारतीय रक्षक सभेचे जोडले गेलेले. तर सर काय सांगाल, भारतीय रक्षक सभा अशा सामाजिक विषयावर नाटकांना का प्राधान्य आहे? सामाजिक संघटना आणि सातत्याने सेवेचा प्रयत्न आणि त्यांच्यासोबत काय झालं पण हे सगळं नसतानाही लोकांनी उभा केला. कुठेतरी सगळ्या ज्या संघटना त्यांना असं वाटलं की आपण थांब देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातनं काय आम्हाला कसा प्रेरणा नाटकाचं, कारण 22 तारखेला पुन्हा हे नाटक सादर करण्यात एक बसावाली स्वतः खूप आवडण्याची गोष्ट आहे. तर आम्ही एक छोटी 30 तारखेला एक आम्ही एक छोटासा एक प्रयत्न केला, एक कलाकाराचा तसं तरी त्या प्रश्न झाला. थँक्यू. 64व्या असलेल्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसाठी हे नाटक दिग्दर्शक आणि त्याचं जे लेखन केलं वित पगारे आणि दिग्दर्शिका नूतन. खरं तर आजची जी काही व्यवस्था आहे, ज्या पद्धतीचं असलेलं संपूर्णच असलेली जी आपल्या देशामधली जी एकंदरीत परिस्थिती दिसते, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची जी घुसमट होते सगळ्याच बाबतीत, म्हणजे मग अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत आणि ती जी घुसमट होत असते, ती घुसमटीची जी कुचकुच आहे ती कुचकुच या नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखक रोहित पगारे यांनी खूप अतिशय सुंदर केला. मला पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करण्याची संधी त्यांच्याच माध्यमातून मिळाली. चॅलेंजिंग होतं हे नाटक, कारण फक्त 2च पात्र होते याच्यामध्ये आणि जवळजवळ 2-2.25 तासाचं हे नाटक होतं. त्यामुळे हे माझ्या दृष्टीने नवीन कलाकार मला तर फार चॅलेंजिंग होतं, पण सर्वांचंच असलेली सहकार्य आणि प्रॉपर असलेलं जे गायडन्स मिळाल्यामुळे हे नाटक आम्ही सादर करण्यामध्ये मला संधी मिळाली. तर हे नाटक एक आरसा दाखवतं आजच्या असलेल्या शासनकर्त्यांना, आम असलेल्या माणसाला देखील, की त्याचा जो संवाद आहे, जे प्रश्न समोर दिसतात पण त्याचा संवाद मात्र संपलेला आहे आणि तो संवाद इफेक्टिव्हली मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून केला. तुका आणि नामामधून द्या वाईट नामदेव ढसाळ यांना कायम विद्रोही कवी आणि शिवराळ आणि अश्लील लिहिणारे असं मानलं जातं. पण ॲक्च्युली जर त्यांच्या कविता जर आपण वाचल्या तर त्यात समजतं की त्यांनी जे आजपर्यंत सामाजिक असमानतेमुळे जे त्यांना भोगावं लागतं आणि त्याच्यातूनच ते उठले आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं. तर ऑब्वियसली ज्या वस्तीमधून ते आलेले आहेत ऑब्वियसली त्याचा परिणाम असणार त्याच्यावर. आणि तोच प्रयत्न होता की 2 विद्रोही साहित्यिक आणि
तुकारामांची जी भूमिका आहे आणि नामदेव ढसाळांची आहे, हे दोन जे भिन्न टोकं होते यांना आम्ही एक सेम लेवलवर आणलं आहे की दोघांचे विचार जरी वेगवेगळे असले, तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून त्यांचं विद्रोह प्रकट केलेलं आहे आणि नामदेव ढसाळांनी त्यांच्या कवितेतून, पण दोघांचा आशय सेम आहे. तर हीच आम्ही इक्वॅलिटी प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या आजच्या तरुण पिढीपर्यंत सामाजिक भान पोहोचवण्यासाठी नाटक किती प्रभावी करते याचं किती महत्त्व आहे? नाही, ते त्यांच्यासाठीच आहे. मुळं हे नाटक प्रभावी ठरतं. कुठलंच नाटक ते असं नाही किंवा संस्था ते लिहिलं जातं एक मार्गदर्शक आणि विचारसरणी लोकावरचंच नामं असतात. नामदेव ढसाळांना जे आत्ता तर मुळात तरुणांचं वाचन न झाल्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत नसते. आणि तरुणांना भान हल्ली आहे आता मोबाईलला आणि त्यांना मिळालेले साधन तर आपलं काय झालेलं विचारसरणी आपले विचार फुटवले आणि ते फुटवण्याची कारणं त्यांची जी आहे त्याचं कारणच ते होतं की त्यांच्या हातात मोबाईल गेला आणि मग त्यांना खऱ्या अर्थानं कळायला लागलं की आपला किती वेळ कशाचा. बरेच जण या सगळ्या कलाकृतीचा अर्थ विकायचा घडी घडली पाहिजे. घडी जी ती वैचारिक झाली पाहिजे, विचारवंत झाली पाहिजे आणि कृतीशील झाली आणि तो प्रभावी माध्यम आहे. आणि त्या माध्यमाचा आम्ही वापर करतो दोन्ही नाटकांच्या आणि त्याचा एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला